सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं तुझी माझी जोडी या यूट्यूब चॅनलवर. आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून सगळ्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील. गोंधन भाग 41. मग जनानं चंद्रभानला सुद्धा कामाला लावलं आणि संध्याकाळी त्याला घेऊन खोलीमध्ये पडली. आणि इथं तरी तिनं अजून चंद्रभानला सोडून दुसऱ्या कोणासोबत संबंध ठेवले नव्हते, कारण तसा अजून तिला कोणी भेटलाच नव्हता. आणि घरी कोणी तिराहित माणूस येत जात नव्हतं सरस्वतीच्या धाकामुळं. सरस्वती किती सज्जन आणि चरित्रवान स्त्री आहे हे सगळ्याला माहीत होतं. ती अख्ख्या गावाची सरस्वती अक्का होती, त्यामुळे जनाला तसलं काही करायला अजून तरी चान्स नव्हता. त्यामुळे चंद्रभानचीच वाट बघत बसायची आणि तो असा आला की आल्या आल्या ती तिची आग मिटवून घ्यायची. रात्रंदिवस त्याच्याच खाली पडून असायची. त्याला अजिबात दूर जाऊ देत नव्हती स्वतःपासून, आणि किती पण केलं तरी तिची रग जिरत नव्हती. रात्रीपासून दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत 2-3 वेळा चांगलीच पिळून काढली त्यानं तिला. तिच्याही अंगात लय रग होती. बसून बसून, खाऊन खाऊन माजल्यासारखी झाली होती. आणि किती पण तिला केलं तरी कमीच वाटायचं. खूप फडफड करायची जना. आणि हल्ली तर काय मॉडर्न बायकांसारख्या फुलांच्या चड्ड्या ब्रा वापरायला लागली होती. त्यामुळे तर तिचे अवयव फारच आकर्षक दिसायचे आणि चंद्रभान वेड्या पिशासारखा करायचा. पुन्हा जना करायला लागला. सरस्वतीनं त्याला तेव्हा एकदा रात्री जवळून हकललं होतं. त्यानंतर तो पुन्हा तिच्याकडे गेला नव्हता प्रणयक्रीडा करण्यासाठी. तिच्या हातचं कधीतरी खायचा प्यायचा, कधीतरी म्हणण्यापेक्षा इथं आलं की तिच्याच हातचं खायचं. त्याला जनाच्या हातचं खाऊ वाटत नव्हतं. सरस्वतीच्या हाताला चव होती खूप, आणि सरस्वतीसुद्धा फक्त नवरा आहे म्हणून त्याला घालत होती. आणि त्याच्या कष्टाचं मी खात नाही तर माझ्याच कष्टाचं तो खातो असं म्हणून त्याला घालत होती. पण त्याला शरीरानं जवळ येऊ देत नव्हती. मग आता रात्र झाली. मग आज जना थोडी जास्तच माजाला आल्यासारखी करत होती आणि म्हणाली, अहो आज दातानं माझ्या ब्लाऊजचे हुक काढा. आणि चंद्रभाननं तिच्या पाठीवर तोंड ठेवून तिच्या ब्राचं हुक तोंडाने काढण्याचा प्रयत्न केला. आणि त्याचे श्वास, त्याचे दात, त्याचे ओठ पाठीला लागायचे. आणि पुढं जना खूप उत्तेजित व्हायची आणि चेकाळून जायची. आणि पाठीमागं त्याच्या मांड्यांवरून हात फिरवत पुरुषार्थाला हात लावत तो जागा झाला का बघायची. आणि तिच्या हाताला काहीतरी ताटर लागलं की ती शहारली आणि मादकपणे हसायची, खूप आवाज काढायची. आणि आज चंद्रभानला तिची ती मादक अदा बघून तिला खूप त्रास देत जोरात ठोकाठोकी सुरू केली त्यानं. तशी पोरं झोपताना उठूनच बसली आणि त्या खोलीकडे बघायला लागली. आणि हा कसला आवाज त्यांना कळत नव्हतं. आणि पुष्पा म्हणाली, आई कोणाचा तरी ठोकण्याचा आवाज येतोय ग, तात्या काकीला मारतात की काय? पण काकी रडत का नाही, उलट हसत होती. तशी सरस्वती संकोचली आणि म्हणाली, पुष्पा गप्प बस, तिकडं लक्ष देऊ नकोस, झोपा गप्प. आणि खूप वेळानं ते आवाज शांत झाले. आतमध्ये ते दोघेही तृप्त होऊन झोपले आणि बाहेर पोरं झोपली. आणि दुसऱ्या दिवशी सरस्वती चंद्रभानला म्हणाली, काय कळतं का नाही तुम्हाला? इतका कसला माज आल्यावानी करता म्हणते मी. पोरं घरात आहेत, किती आवाज येत होता रात्री. आता तुम्ही घरात काय एकटे आहात का? चंद्रभान तिला म्हणाला, सरस्वती तुला काहीच आठवत नाही का गं? तुला खरंच आठवण येत नाही का माझी? तुला शरीराचं सुख नकोच आहे का? तुझी इच्छा असेल तर मी तुला पण तसं करू शकतो. आणि तुला राग आला का आमचे आवाज ऐकून? सरस्वती म्हणाली, नकोय मला काहीच, फक्त तुम्ही भान ठेवून वागा. तुमची पोरं सगळं ऐकत आहेत, पोरं मोठी होत आहेत, याचं तरी भान ठेवा. चंद्रभान हसून म्हणाला, तुला राग नाही आला ना? सरस्वती अजूनही तू माझ्या मनात आहेस, माझी बायको म्हणून, लक्षात ठेव. आणि तुला राग आला आहे हे स्पष्ट दिसत आहे तुझ्या चेहऱ्यावर. सरस्वती पुन्हा त्याला झिडकारत म्हणाली, पण तुम्ही माझ्या मनात नवरा म्हणून नाही, समजलं? आणि तो म्हणाला, बघूच तुला कशी नवऱ्याची गरज वाटत नाही. आता तो तिच्याजवळ गेला आणि जबरदस्ती तिच्या अंगावर येऊ लागला. आणि सरस्वती त्याला विरोध करत होती. नाही, नको, जवळ येऊ नका म्हणत होती. त्याचवेळी पुष्पा दत्तू आत आले आणि तात्या आपल्या आईला काय करतात हे बघायला लागले. आता पोरं ओरडायला लागली. सरस्वतीच्या अंगावरचा पदर खाली पडला होता, साडी गुडघ्यापर्यंत वर आली होती. आणि आईची अशी अवस्था बघून पोरं रडायला लागली. आणि सरस्वतीनं चंद्रभानच्या कानाखाली दिली. तसा चंद्रभान चिडला आणि त्यानं सरस्वतीच्या सुद्धा 2-3 थोबाडीत दिल्या आणि म्हणाला, नंतर बघतो तुला.
बायको आहेस तू माझी, बाहेर कुठं सोकावली असशील तर बोल, नाहीतर गुपचूप माझ्या खाली पडायचं, असं म्हणून निघून गेला. आता सरस्वतीसुद्धा रडायला लागली आणि हे सगळं बघून पोरं मात्र हबकून गेली होती आणि त्यांच्या कोवळ्या मनावर हे सगळे प्रसंग ओरखड्यासारखे उठायला लागले. आता बघता बघता मुलांच्या वार्षिक परीक्षा संपल्या आणि सुट्ट्या लागल्या आणि पुष्पाला वाईट वाटलं, कारण आता दररोज शाळेत गेल्यावर मिळणारा तांदूळ 3 महिने भेटणार नव्हता. शाळेतला तांदूळ मिळायचा आणि मुलांना घरी भात खायला मिळायचा म्हणून आनंद होत होता. आणि संतूला पण वाईट वाटलं, कारण संतू बोर्डिंगला होता आणि 8वीत 9वीत जाणार होता. त्याला पण आता तांदूळ मिळणार नव्हता आणि उगीच आम्ही मोठं होतोय असं पोरांना वाटत होतं. एकीकडे एका वर्षानं आपण मोठं झालो म्हणून आनंद साजरा करणारे, धूमधडाक्यात वाढदिवस साजरा करणारे लोक असतात आणि दुसरीकडे आपण मोठं झालोय, एका इयत्तेतून पुढे सरकलो आणि आपल्याला शासनाकडून मिळणारा फुकटचा तांदूळ बंद झाला म्हणून सरस्वतीची मुलं नाराज होती. मग मुलांना आता शाळेतून सुट्ट्या लागल्या, पण घरच्या कामापासून सुटका नव्हती. पुन्हा हरभऱ्याचा गव्हाचा सारवा वेचायला जायचं. सरस्वतीनं वाटा केला होता, तो वाटा करायचा, गहू काढायचा, मळायचा आणि धान्य घरात आणून टाकायचं, अशी कामं मुलांना लागली. मग सरस्वतीचा वाट्यानं केलेला गहू निघाला. सरस्वती रात्रीची उशिरापर्यंत पहाटे लवकर जाऊन मुलांसोबत गहू काढायची आणि पुन्हा दिवसभर दुसऱ्यांच्यात कामाला जायची. आणि घरची कामं मात्र ते तिघंही मायलेकरं मिळून करायचे, म्हणजे बाहेर रोजगार द्यावा लागणार नाही. आणि मग गहू किती पोतं होईल, वाटून आपल्याला किती येईल, असे ते तिघेही मनामध्ये मोजमाप काढायचे. मग आज गहू करण्याची मशीन आली. मालकाकडून सुद्धा 1-2 माणसं आली. दत्तू, पुष्पा आणि सरस्वती असं मिळून गहू केला आणि एक पोतं जसं भरायचं तसं सरस्वतीचं मन आनंदानं मोठं व्हायचं आणि तिला वाटायचं या एका एकरामध्ये 100 पोती गहू हवा, म्हणजे तिच्या वाटणीला 4था हिस्सा येणार होता. मग आता 15 पोती गहू भरला आणि सरस्वतीच्या वाटणीला 3.5 पोती गहू आला. पण आता त्या मालकानं सरस्वतीचे कष्ट बघितले होते. एकटी तर एकटी पुरुषासारखी रात्रीची गव्हाला पाणी पाजायला जायची. दिवसा लाईट असेल तर दिवसासुद्धा पळापळ करायची, रात्री लाईट असेल तर रात्रीसुद्धा पळापळ करायची. पोरांना घेऊन सरस्वती कष्ट करत होती हे त्यानं बघितलं होतं आणि त्यानं अर्ध पोतं वाढवून सरस्वतीच्या घरी आणून 4 पोती टाकली. आणि तो जमीन मालक म्हणाला, सरस्वती अक्का, असू दे, तुझी पोरं खातील, अर्ध पोतं तुला जास्त घे. आणि सरस्वतीचं मन सुपा इतकं मोठं झालं. आणि सरस्वती म्हणाली, दादा, पुढच्या वर्षी पण मलाच वाटा करायला द्या, दुसऱ्या कोणालाच होय म्हणू नका. आणि तो जमीन मालक म्हणाला, हो, तूच कर आणि तुला जितकी मर्जी हवं तितक्या वर्ष कर, तुझ्या पायात लक्ष्मी आहे. अगं, त्या रानात मागचे किती वर्ष झालं 5-6 पोत्याच्यावर गहू निघत नव्हता, पण तू 15 पोती काढली. खरंच तुझ्या पायात लक्ष्मी आहे आणि तू आमचा वाटा सोडायचा नाही, असा मालक खुश होत म्हणाला. मग आता नवीन गहू घरात येऊन पडला आणि चपात्या खायला मिळणार म्हणून पोरं आनंदून गेली. आणि मारुतीचा भंडारा होता. सरस्वतीच्या गावात मारुतीचं मंदिर होतं. घरोघर फिरून एक शेरभर गहू, 20-20 रुपये गुळाचे अशी वर्गणी काढून लापशी खीर करायचे आणि मारुतीचा भंडारा घालायचे. आणि या भंडाऱ्याची सुद्धा पोरं वर्षभर वाट बघायची. मग सरस्वतीच्या घरी लोक मागायला आली आणि सरस्वतीनं त्यांना शेरभर गहू दिला. 20 रुपये सुद्धा काढून दिले आणि जणाला मागितल्यावर जना म्हणाली, या घराचा मालक एकच आहे आणि त्याच्या घरातनं आलं ना आता गहू आणि पैसे, मग माझ्याकडून नाही मिळणार. तिच्याच घरात 4 पोती गहू आला ना, आणखीन शेरवर वाढवून घ्या तिच्याकडून आणि मला संध्याकाळी घरी आणून द्या माझ्या वाटणीची खीर, असं जना म्हणाली. आता ती तर सरस्वतीच्या उरावरच बसली होती येऊन. मग पुन्हा सरस्वती आणि पोरं दुसऱ्यांचा गहू मशीनमधून करून द्यायला गेली. गव्हाचा भुसा पडला त्यात. दत्तू, पुष्पानं रानातली कणसं आणून पेरली आणि उकडायला घातली. तो भुसा पेटवल्यावर ती कणसं उकडून निघाली. भर दुपारी भाजलेली कणसं दाणे खात होते, ऊस मोडून खायचे आणि त्यांना कोणी खाऊ नका सुद्धा म्हणत नव्हतं. आमच्या शेतात शिरू नका असंही म्हणत नव्हतं, कारण पोरंसुद्धा आईसारखी प्रामाणिक आहेत, सगळ्याला माहीत होतं. हक्काने खातील, पण पोटाच्या वर बांधणार नाहीत, कधीच चोरी करणार नाहीत, इतकी खात्री होती त्यांना. पुष्पा वाळलेल्या चिंचा घ्यायची, तेही न फुटलेल्या, त्याच्यामध्ये शेळीचं दूध भरायची. ते रात्रभर तसंच ठेवायचं आणि ते दूध आंबून गेलं की आंबट गोड चिंच दह्यासारखी लागायची आणि खायची. मग पुष्पा कधी कधी त्या दुधात साखर टाकायची आणि ते गोड दूध त्या चिंचेच्या आकड्याला होल पाडून आतमध्ये ओतायची आणि ती आंबट गोड चिंच लय भारी लागायची. तिची उन्हाळ्याची कामं असायची. शेणकूट गोळा करायचं, शेळ्या राखायचं. मग आज ती शेळ्या राखायला गेली आणि पुन्हा तिची मैत्रीण आणि ती एकमेकीला हुमणं घालायला लागल्या. हुमणं म्हणजे शाब्दिक कोडी.
आणि पुष्पा म्हणाली, आटली बाटली काचकन फुटली, माझं नाव घेताना लाज नाही वाटली? आणि तिची मैत्रीण स्वातीसुद्धा तिला चिडवत म्हणाली, आला आला वारा, वाऱ्यात उडून गेल्या तुझ्या घराचा पत्रा, आणि पुष्पे तुझा नवरा काळा कुत्रा. तसं पुष्पा पुन्हा रडायला लागली. पुन्हा रडत घरी आली आणि सरस्वतीला म्हणाली, आई आई ती कुत्री हलकट भोंगळी स्वाती फाती, आता तिची ना मी चड्डीच काढून घेणार. सरस्वती म्हणाली, अगं असं का बोलतेस? असं बोलू नये पुष्पा, काय झालं ते तरी सांग. आणि पुष्पा म्हणाली, ती मला होमान घालत असं म्हणाली, तुझा नवरा काळा कुत्रा, मग मला काळा नवरा मिळेल का? असं म्हणून पुष्पा रडायला लागली. आणि तिचं कोणाशीच पटत नव्हतं, कारण राग तिच्या नाकाच्या शेंड्यावर असायचा आणि प्रमाणाच्या बाहेर केलेली मस्करी तिला खपत नव्हती. आणि सरस्वती हसली आणि म्हणाली, नाही गं बाई, तुला एकदम राजविंडा नवरदेव शोधणार मी. झोप, पांढऱ्या शुभ्र घोड्यावरून येणारा नवरदेव, आणि माझ्या पुष्पाला राजकुमारीसारखा घेऊन जाणार. पुष्पा म्हणाली, आई आत्याच्या गणादाजीसोबत मी नाही लग्न करणार, तो नालायक आहे, काळा पण आहे. सरस्वती म्हणाली, बरं गणादाजी नको तर नको, मग तायडा आत्याचा हनुमा तो आवडतो का? आणि पुष्पा म्हणाली, तो पण नको, मला दोघी आत्या आवडतच नाहीत, लय बेकार आहेत त्या, आणि त्याची पोरं पण काळी आहेत. आणि सरस्वतीला कळलं की आत्याच्या घरी पुष्पाचं लग्न करून द्यायलाच नको. चंद्रभानच्या कितीही डोक्यात असलं तरी नाही म्हणजे नाही, आणि काहीही झालं तरी चालेल, पण मी पुष्पाचं लग्न तिकडं होऊ देणार नाही. मग सरस्वती म्हणाली, मग पुष्पा तुझ्यासाठी ना आपण एक चांगला नवरा शोधूया, जो तुला घोड्यावरून घेऊन जाईल. तो गोरा असेल, राजभिंडा असेल. आणि पुष्पा म्हणाली, मग त्याला कसं कळल मी इथं राहते? त्याला सांगितलं पाहिजे ना मी इथं आहे, तरच तो आपल्या घरी येईल ना. मग त्याला कुठं शोधायचं? आता तिच्या बालिश प्रश्नानं सरस्वती हसली, आणि तिचं हे अल्लड बोलणं सरस्वतीला चांगलीच करमणूक असायचं. आणि सरस्वती म्हणाली, आपण सांगायची काहीच गरज नाही, त्याला कळतं, आणि त्याच्या जीवाचं पाखरू कुठं आहे ते कळतं त्याला, आणि तो आपोआप तुझ्यापर्यंत येतो, तू काळजी करू नकोस. आणि पुष्पा हसले आणि म्हणाले, म्हणजे तो स्वतः होऊन येणार ना? मग मी त्याची वाट बघणार. पण आई, माझ्या कपाळाला गोंधून बघून त्याला नाही आवडलं तर, आणि तो परत गेला तर? मग सरस्वती पुन्हा हसली आणि म्हणाली, पुष्पा अगं बिन गोंधणाची बायको त्याला तरी कुठे भेटणार तेव्हा? सगळ्यांनाच गोंधण आहेत, मग तू काय वाईट आहे? तू सगळ्यात जास्त देखणी आहेस की, अगदी त्या राजबिंड राजकुमाराला शोभेल अशीच देखणी राजकुमारी, आणि आपण हे त्याला पटवून देऊया, आणि आमच्या पुष्पासोबतच लग्न कर असं मी त्याला सांगेन. आणि आता हे ऐकलं आणि पुष्पा खुदकन हसली, तिच्या गोबऱ्या गोऱ्या गालाला खळी पडली. आणि आता खरंच तिला बघायला येणारा राजकुमार हा घोड्यावरूनच येणार असा तिचा समज झाला. आणि त्याचवेळी इकडे विश्वासच्या मोठ्या चुलत्यानं लग्नात नाचवायचा घोडा विकत आणला होता, आणि आता तो हा पण धंदा सुरू करणार होता घोड्याचा. मोठा चुलता हुशार होता, असे पैशांचे धंदे तो स्वतःकडे घ्यायचा आणि पैसा कमवायचा. मधला चुलतासुद्धा हुशार होता, तो जेवढा पण पैसा येईल ना तेवढा व्याजानं लावायचा स्वतःच्या नावानं, आणि तिकडच्या तिकडंच तो पैसा आणि व्याज दडवून ठेवायचा. आणि शंकर मात्र बैलजोडी घेऊन इतरांची शेतं नांगरायचा आणि जनावरांमध्येच कायम रमलेला असायचा. त्याला असले छक्के पंजे येत नव्हते. आणि आता तो नवीन आणलेला पांढरा शुभ्र घोडा कुणाच्याच हातात येत नव्हता. सगळ्यांना तो उडून उडून लाथा मारायचा आणि दावत ओढून पळायचा. तसं विश्वासचे मोठे चुलते ओरडले आणि म्हणाले, अरे विश्वास पळ, त्याला पकड, नाही तर हाताला घावणार नाही परत. असं तसे त्या मोठ्या चुलत्याचे 2 मोठे मुलगे सुद्धा पळायला लागले. आणि त्यांची आई म्हणजेच विश्वासची मोठी चुलती म्हणाली तिच्या मुलांना, तुम्ही जाऊ नका, विश्वास गेला ना तर त्याला जाऊ द्या, कारण घोड्यानं जर लाथा मारल्या तर जीव जाईल, तुम्ही पुढे जाऊ नका असं ती म्हणाली. आणि हे ऐकलं तसं पद्माला काळजीच वाटायला लागली. म्हणजे विश्वासला लाथ मारली घोड्यानं आणि त्याचा जीव गेला तर चालेल का? माझ्या विश्वासचा जीव लाखमोलाचा नाही का, असं पद्माला वाटलं. आणि तीसुद्धा विश्वासच्या मागे पळाली. पण आता विश्वास घोड्याच्या पाठीमागे लांबपर्यंत पळत गेला होता. आणि काही वेळाने घोड्याच्या खिंकळण्याचा आवाज आला आणि असं वाटलं की घोड्याने विश्वासलाच खिंकाळून उडून लाथ घातली की काय. आणि पद्मा घाबरली. पण थोड्या वेळातच तिकडून त्या घोड्याला काबूत करून त्याच्यावर बसून राजकुमारासारखा स्मित हास्य करत येणारा गोरा गोमठा राजबिंडा विश्वास तिला दिसला. आणि तिचा जीव भांड्यात पडला. आणि इतक्या पिसाळलेल्या घोड्याला विश्वासनं काबूत केलंच कसं हा विचार करून त्याच्या चुलत्या कोड्यात पडल्या.
पण आता शंकर जसं बैलांवर प्रेम करायचा आणि किती पण मार्का बैल असू द्या, त्याच्यावर प्रेम करून शंकर त्याला त्याच्या प्रेमाने हाताळायचा. आणि घरात येणारं प्रत्येक नवीन जनावर शंकरचं लाडकंच होतं. आणि तसंच कौशल्य आणि प्रेम विश्वासच्या सुद्धा हातात होतं. शंकर आणि विश्वास या दोघांची सवय घरातल्या जनावरांना होती. आणि आता विश्वास खूप खूप जवळ आला आणि पद्मानं तिच्या कपाळावर बोटं मोडून त्याची दृष्ट काढली आणि म्हणाली, विश्वास, अरे एकदम राजकुमारासारखा दिसतोस बघ. आणि आता तुझ्या इतक्या देखण्या व्यक्तिमत्वाला शोभेल अशी राजकन्या कुठून शोधू रे? इतकी देखणी मुलगी कुठे असेल? आणि इतक्यात तिकडून त्याच्याच गावातली आणि त्याच्याच वर्गातली गीता आली आणि त्याला घोड्यावर बसलेला बघून म्हणाली, विश्वास, मी पण बसू का तुझ्या पुढं? मला पण शिकव ना घोडा चालवायला. तसा विश्वास तिला बघून नाराज झाला. इतर वेळी आवडलं असतं त्याला गीताला पुढं बसवायला, कारण आधी ती त्याला आवडायची, पण आता तिच्या कपाळाला ते गोंधन होतं आणि तो तिच्याकडे न बघताच पुढे निघून गेला. मग आता कधी भेटेल पुष्पाला तिचा हा घोड्यावरचा राजबिंडा राजकुमार, हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे.